नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात अळ्या। आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रमशाळेतील हा प्रकार आहे। कावेरी गणेश काळबांडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे। ती या आश्रमशाळेत इयत्ता 3रीत शिकत आहे। तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात। सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या। या जखमेमध्ये चक्क अळ्या झाल्या। डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मी अधीक्षक गायकवाड हनुमान स्वामी, सुहास राठोड प्राथमिक आश्रमशाळा वारकवाडी येथे अधीक्षक म्हणून काम करतो। कावेरी गणेश काळबांडे ही नाही, तिला 2-3 वेळेस आम्ही दवाखान्याला घेऊन गेले। आमच्याला प्रायव्हेटमध्ये नाही, सरकारीमध्ये घेऊन गेले आणि आज देखील सरकारी दवाखान्यामधून तिला ट्रीटमेंट केलेली आहे। आमच्याकडे तसे रिपोर्ट आहेत आणि पुन्हा हदगाव रेफर करून सिव्हिल सर्जन नांदेडला। पहिलेच ती थोडं आजारी होती, तिच्या दुःख होती जरा तोंडाने, चेहऱ्याने। आम्ही 1-2 बार तिच्या पालकाला फोन केला, बोलून घेतल्या, ट्रीटमेंट केल्या, पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेले आम्ही। ते थोडं डोक्यामध्ये केस असल्याने त्यांच्या आईवडिलांना फोन केले, आम्ही केस कापायचा प्रयत्न केला, पण आईवडिलांना विचारलं केस कापाव का, आई नकार दिले, केस कापू नका। ट्रीटमेंट व्यवस्थित केली आम्ही, परंतु ते केसांमुळं थोडं चिल्ल्या गेली। काय झालं तुझ्या तोंडावर पहिलंच ऍडमिशन देता तुझ्या तोंडावर, चेहऱ्यावर डाग होते, ते ट्रीटमेंट केली आहे। काय नाही सर, दवाखान्यात आल्या थोडं चांगली परिस्थिती होईल हदगाव। मुलीची तब्येत चांगली आहे। कावेरी काळबांडे 8 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे। तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोड आलेले होते आणि ते फोड बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये अळ्या जमा झाल्या होत्या। आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही पेशंटच्या अळ्या अगोदर काढल्या, पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये अळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही वाटली, त्यामुळे आम्ही तिला नांदेड GMCला रेफर केलं। हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।